या इथेच झाले अंधाराचे ज्ञान, या इथेच झाले अंधाराचे ज्ञान, या इथेच केल्या शिक्षित मुली छान, या इथेच केल्या शिक्षित मुली छान. चिखलांचा शेण्या दगडविटांचा मार, चिखलांचा शेण्या दगडविटांचा मार, तो शोषित लढलो विरोधकांचा भार, तो शोषित लढलो विरोधकांचा भार. होय होय होय, मी सावित्रीबाई फुलेच बोलतेय. 3 जानेवारी 1831 साली माझा जन्म एका नायगावात झाला. त्यावेळी त्या स्त्रियांची काय परिस्थिती होती माहितीये? अनेक अत्याचार, अन्याय. कुणी घराच्या बाहेर यायचं नाही, कुणाशी जास्त हसायचं नाही, रडायचं नाही. साधं घरातून बाहेर आलं तरी त्यांचे दंडक होत. एवढंच नव्हे तर बाहेर परपुरुषाशी वर्तन करून बघायला सुद्धा त्यांची भीती असते. हो, रांदा वाडा आणि उष्टी काढा एवढंच काय ते त्यांनी ठेवलेलं होतं. खेड्यातली म्हणू नका, शहरातली म्हणू नका, घरातली म्हणू नका, बाहेरची म्हणू नका, गरीब म्हणू नका, श्रीमंत म्हणू नका. नुसते सतत पुरुषांचे अहंकार, परंपरा, रूढी परंपरा यांचे बळावत जात होते. धर्मानुसार सामाजिक कार्य यांच्या नुसत्या एकच धर्म नव्हे तर अनेक समाजाच्याही अशी परिस्थिती होती. हेच बघा ना, सतीची चाल. बायकांना त्यांच्या विरुद्ध त्यांच्या नवऱ्याच्या चितेवर ढकलून देत असत. जिवंतपणे त्या बाईला जाळणे म्हणजे काय? ती एवढी बाई जळत्या, जिवंत जळत्या, काय असह्य वेदना होत असतील त्या बाईला. आपण विचार करायला हवा की एवढंच आपण भाजलं किंवा एवढंच कापलं तरी आपण किती दंगा करतो. अरे मला भाजलं भाजलं भाजलं, औषध आणा, हे आणा, दवाखान्यात जावा, इकडे जावा, तिकडे जावा. केवढा तो गोंगाटा आत्ता करतो आपण. पण त्यावेळी त्या बाई जिवंत जळत असताना नुसती त्यांची लाही लाही होत असेल, अंगाची असंख्य वेदना होत असतील. हे सगळं राजाराम मोहन राय यांना बघवलं नाही. त्यांनी विचार केला की ही प्रथा आता कायद्यानुसार मोडलीच पाहिजे. असा विचार करून त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या तळागाळापर्यंत तो पोचला नाही. विधवा बायकांच्यात सुद्धा 100 जेवण खाण्यापिण्यात त्यांच्या 100 अटी. इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका, अंधार कोठडीत बसा, एक तर एकच साडी लाल रंगाची नेसायची. त्या सुंदर दिसू नयेत म्हणून डोक्यावरची केस महिन्यातनं एकदा कापायचीच. छे 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 छे, अगदी जनावरांच्या पेक्षाही भयानक त्यांना अत्याचार सहन करावे लागले. भयानक अत्याचार सहन करावे लागले. आणि त्यातच अवघ्या 90 वर्षी माझं महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झालं आणि मी पुण्याला गेले. महात्मा ज्योतिराव फुले अवघ्या 13 वर्षाचे होते, पण ते तेव्हा महात्मा नव्हते बरं का. त्यांनी मागासवर्गीय लोकांच्यासाठी आणि इतर समाजासाठी, धर्मासाठी वसाच घेतला होता म्हणा ना. भरपूर उपक्रम केले. दलितांच्या शिक्षणासाठी त्यांनी भरपूर बुकं वाचली. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपण धर्मासाठी, समाजासाठी, सगळ्यांच्यासाठी करतो, पण स्त्रियांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी फार विचार केला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या अन्यायाचा आणि अत्याचाराचा एकच मूळ पाया आहे, तो म्हणजे शिक्षण. शिक्षण महत्त्वाचं आहे. आपण स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी घरी येऊन मला सांगितलं, सावित्रीबाई तुम्हाला शिक्षण शिकायला हवं. तेव्हा मी त्यांना नकळतपणे हो शिकेन की. नंतर माझ्या लक्षात आलं, अरे एवढा मोठा डोंगर आहे, त्याला पार करून जायचंय. नाही, आपण आता मनात ध्यास घेतला ना शिक्षणाचा, तर त्यांच्या बरोबरीनं आपणही शिक्षण घेऊया आणि त्यांच्याबरोबर आपणही काम करूया. म्हणून मी शिक्षण घेतले आणि
असं लक्षात आलं त्यांच्या की आपण जर शाळा सुरू केली तर स्त्रिया शिक्षणासाठी मुलींना गोळा केलं तर त्यांना शिकवण्यासाठी स्त्रीच पाहिजे. म्हणून मग मी शिक्षिका बनले आणि आम्ही दोघं घराच्या बाहेर मुलींना आणण्यासाठी गेलो. तर समाज धर्म यांनी इतका त्रास दिला आम्हाला की दगड मारायचे, चिखलाचे गोळे मारायचे, शेणाचे गोळे मारायचे, अनेक शिव्यागाळी करायचे. पण ते सगळं आम्ही सहन केलं, कारण आमचा हट्ट होता, आमचा ध्यास होता की आम्ही मुलींना शिकवणारच. म्हणून आम्ही हळूहळू हळूहळू 1 2 3 4 अशा मुली गोळा केल्या आणि 1848मध्ये भिडेवाड्यात आम्ही एक मुलींची शाळा काढली. त्यामध्ये मुली एकदम गोळा झाल्या आणि हळूहळू त्यांच्यात प्रगती झाली. आणि आता तुम्ही बघतायच 21व्या शतकात केवढी प्रगती झाली मुलींची. अहो, कोण IAS ऑफिसर झाले, कोण डॉक्टर झाले, वकील झाले आणि काय काय झाले. आत्ता तुम्ही बघा, भारताच्या राष्ट्रपती पद हे एक स्त्रीचंच आहे. पण तुम्ही मला सांगा, एवढ्या सगळ्या बायका सुशिक्षित शिकून झालेल्या आहेत, पण तुम्ही विचार करा, नाण्याची दुसरी बाजू पण असते. सुशिक्षित झाल्या पण सुरक्षित झाल्या का? नाही. सुशिक्षित झाल्या पण सुरक्षित नाही झाल्या. तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला विचार करा ना, आपण खरोखरच सुशिक्षित आहोत का? आपण खरोखरच सुरक्षित आहोत का? मग तुम्ही विचार करा. अहो, शेजारच्या बायकांना तुम्ही शिक्षणासाठी प्रवृत्त करा. कोणी भांडत असेल, बायकांशी मारहाण करत असेल तर कातडी बचाव करू नका, त्यांच्या मदतीला धावा. तुम्ही एक व्हा. अहो, आत्ता गावहुंड म्हणा, राजकारणातली लोक म्हणा किंवा इतर पोलीस, कुठेही जा तुम्ही, IT मध्ये जा, कुठेही जा, सगळीकडे मुली सुरक्षित नाहीत. कारण पेपरमध्ये आपण बघतोच आहे, आज ह्याचा खून पडला, आज त्याचा खून झाला. अहो, 3 वर्षापासून 80 वर्षापर्यंत बायकांचे बलात्कार झालेले ऐकायला मिळतात. खरंच हा समाज, लेडीज सगळ्या बायकांनी मिळून विचार केला पाहिजे आणि एक व्हायला पाहिजे. आणि खरंच तुम्ही जर सगळे एक झालात तरच मला आनंदाची आदरांजली मी मान्य करेन तुमची. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र.